मित्रांनो, सध्या संपूर्ण देशात E20 पेट्रोलवरून प्रचंड गदारोळ सुरू आहे. सर्वसामान्य वाहन चालकांचा संताप आता इतका वाढलाय की हा मुद्दा थेट देशाची राजधानी दिल्लीत जंतर मंतरवर पोहोचलाय, जिथे आंदोलनं सुरू झाली आहेत. राजकीय वर्तुळातून अरविंद केजरीवाल सारख्या नेत्यांनी थेट मोदी सरकारला आरोप केलाय की सरकारने देशाला प्रयोगशाळा बनवले आणि जनतेवर जबरदस्तीने इथेनॉल लादले. यामुळे लोकांच्या गाड्या खराब होत आहेत. पण मित्रांनो, सर्वसामान्यांच्या गाड्या गेल्या 3 वर्षापासून खराब होत असताना हा विरोधी पक्ष आतापर्यंत कुठे झोपला होता? आताच अचानक निवडणुका जवळ आल्यावर किंवा आंदोलन झाल्यावर यांना जाग का आली आहे? आज मी तुम्हाला असे कायदेशीर आणि अंतर्गत पुरावे दाखवणार आहे, जे पाहून तुम्हाला समजेल की सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष, हे सर्व नेते एकाच माळेचे मणी आहेत. मित्रांनो, सर्वात आधी हे कडू सत्य समजून घ्या. भारतात सर्वाधिक इथेनॉल ऊसाच्या मळीपासून आणि साखरेपासून बनतं आणि आपल्या महाराष्ट्रात, उत्तर प्रदेशात किंवा कर्नाटकात सगळ्यात जास्त साखर कारखाने आणि अब्जावधींचे इथेनॉल प्लांट्स कोणाचे आहेत? सत्ताधाऱ्यांचे तर आहेतच, पण त्याहून जास्त कारखाने विरोधी पक्षातील बड्या नेत्यांचे, आमदारांचे आणि खासदारांचे आहेत. होय भावांनो, हाच तो सर्वात मोठा विरोधाभास आहे. महाराष्ट्रात विधिमंडळात विरोधी पक्षाचे नेते आणि सरकारी मंत्री काय मागणी करतात? ते म्हणतात, आमचे साखर कारखाने अडचणीत आहेत, म्हणून केंद्र सरकारने इथेनॉलचा कोटा आणि त्याची खरेदी किंमत अजून वाढवावी. म्हणजेच संसदेत किंवा टीव्हीवर एकमेकांचे कपडे फाडणारे नेते जेव्हा इथेनॉलमधून मिळणाऱ्या पैशाचा वाटा घ्यायची वेळ येते, तेव्हा एकाच ताटात जेवतात. जर विरोधी पक्षाने इथेनॉल बंद करा अशी मागणी केली तर त्यांच्या स्वतःच्या कारखान्यांची कमाई बंद होईल. जनतेची गाडी भंगारात गेली तरी चालेल, पण नेत्यांचा धंदा चाललाच पाहिजे, हीच यांची पॉलिसी आहे. आता काही जण म्हणतील, हे धोरण तर मोदी सरकारने आणले, मग विरोधी पक्षाला का दोष देता? मित्रांनो, इतिहास तपासा. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करण्याचं मूळ धोरण मनमोहन सिंग यांच्या UPA सरकारच्या काळातच 2006-07 मध्ये खऱ्या अर्थाने सुरू झालं होतं. ज्या पापाचं बीज स्वतः विरोधी पक्षाने त्यांच्या सत्ता काळात रोवलं होतं, त्याला ते आज पूर्ण ताकदीने विरोध कसा करणार? म्हणूनच जेव्हा सरकार अन्नधान्याचा, साखरेचा कोटा बदलला, तेव्हा हे नेते कारखानदारांच्या फायद्यासाठी ओरडले. पण सर्वसामान्य माणसांच्या गाड्या खराब होत आहेत आणि त्यांचं मायलेज 10 ते 15% घटतंय. या मूळ मुद्द्यांवर या नेत्यांनी संसदेत कधीच आवाज उठवला नाही, कारण त्यांना कारखानदारांच्या राजकारणात रस आहे, त्यांच्या माझ्या खिशांशी नाही. आणि सरकार काय करतंय? जेव्हा सोशल मीडियावर आणि कोर्टात हा वाद पेटला, तेव्हा पेट्रोलियम मंत्रालयाने घाईघाईत परिपत्रक काढून सांगितलं की इथेनॉल सुरक्षित आहे आणि यामुळे इंजिन खराब होत नाही. पण मित्रांनो, ARAIचा तो रिपोर्ट का लपवला? मीडियामध्ये लीक झालेल्या माहितीनुसार सरकारच्या स्वतःच्या ARAI संस्थेने आपल्या गुप्त रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की E20 पेट्रोलमुळे गाड्यांचं रबर पाईप्स, गॅस्केट आणि ओरिंग सडू शकतात आणि ते बदलावे लागतील. एवढंच नाही तर काही टर्बोचार्ज इंजिनच्या एक्झॉस्ट वॉल्वमध्ये थर्मोमेकॅनिकल फ्युअल म्हणजे इंधन कडक होऊन क्रॅक झाल्याची चाचणी समोर आली होती. देशातील 80% गाड्या 2012 ते 2023 पूर्वीच्या आहेत, ज्या E20 साठी बनलेल्याच नाहीत. तरीही जनतेवर हे इंधन जबरदस्तीने का लादलं जात आहे? कारण लोकांचा संताप पाहता आता कुठे सरकारने 25% इथेनॉल आणण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. म्हणूनच मित्रांनो, आता सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष, कोणावरही अवलंबून राहू नका. या दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी मिळून सर्वसामान्यांची मॅच फिक्सिंग केली आहे. जोपर्यंत आपण ग्राहक म्हणून एकत्र येत नाहीत, तोपर्यंत हे लोक आपल्याला असेच लुटत राहतील. तुम्हाला काय वाटतं? विरोधी पक्षाची ही मूकसंमती जनतेशी गद्दारी आहे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.